हॅलो, नमस्कार, राधे राधे, जय श्रीराम. आज माझा व्लॉग मराठीमध्ये असणार आहे. आज मला असं वाटलं की आपण मराठीमध्ये बोलून बघू, पण त्याआधी मी तुम्हाला लोकांना सांगू इच्छित आहे खत्म. ओके, की जरी माझे कुठलेही शब्द चुकले मराठीत तर प्लीज मला त्याच्यासाठी तुम्ही माफ करता. मी प्रयत्न करते शुद्ध मराठी बोलण्याचा, पण मी आहे पुणेकरी, तर माझं असं असणार आहे. अच्छा, असं आहे का? बर बर, ते घेऊन येता का? अच्छा. अशी वाली मराठी आहे माझी. प्युअर मराठी अजून मला नाही जमत. मदर टंग माझी गुजराती आहे, बट मी हिंदू आहे. सो मी सनातनी आहे. हे काय आहे? काय बोलायचंय? हा, म्हणजे मी काय करते ना, मी पॉज घेऊन का बोलते, कारण मला हिंदी मधले जे शब्द आहेत ते जेव्हा मी डोक्यात टाकते, मग मला ते ट्रान्सलेट माझ्या माइंडमध्ये करायचं असतं, म्हणून मला एवढं स्टक महसूस होत आहे. क्या बात है, इसको अभी का अभी आईएएस घोषित कर दो. मध्ये मध्ये. सो आज मी असा विचार केला की काहीतरी नवीन करावं. नहीं. अच्छा, तर मी तुम्हाला कालच्या व्लॉग मध्ये बोललेले होते जिम मध्ये की मी लेग्स मारलेत आणि मी उद्या माझे लेग्स खूप पेन करणार आहेत, असं मी तुम्हाला सर्वांना व्लॉग मध्ये सांगितलं आणि ते खरं निघालं. मला आज एवढे लेग्स पेन करतात ना की मला माझे जे माझे काम आहेत ना ते खूप जास्त स्लो होत आहेत. तो उससे मेरा क्या फायदा? ठीक आहे, त्याची भाई. Meanwhile, तर आज माझा पहिला मराठीमध्ये व्लॉग आहे, तर मी आज मराठी लुक करून दाखवणार आहे. आणि क्या बात कर रहे हैं? माझ्या मराठी लुक साठी मी ही साडी निवडली आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. ह्या साडीचा रंग मला खूप जास्त आवडतो आणि ही माझ्यावर खूप चांगली दिसते. आणि मी ज्वेलरीज जे सिलेक्ट केले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. सो अशा प्रकारे मी माझ्यासाठी ह्या ज्वेलरी सिलेक्ट केल्यात. ही नथनी आहे, हे बघा, ही नथनी आहे, हे कानातले आहेत, हा मोठा हार आहे आणि हे बांगड्या आहेत आणि हे छोटे 2 हार आहेत आणि हे पण एक हार आहे. आपण हे ऑप्शनल ठेवलेत मी, की कुठला जे चांगला दिसेल ते मी घालेन. तर आता मी रेडी होणार आहे आणि मी ज्वेलरी सिलेक्ट केलेल्या आहेत ऑलरेडी. सो पहिले मी घालणार आहे छोटासा हार. हा पहिले घातला जातो आणि तो गळ्याला फिट सारखं लावायचा असतो. आणि त्यानंतर मी घालणार आहे त्याच्यापेक्षा थोडासा मोठा हार, तो पण खूप सुरेख आहे आणि सुंदर दिसतो तो पण. त्यानंतर मी घालणार आहे त्याच्यापेक्षा मोठा हार, जे की तोही सुंदरच आहे आणि तो दिसायला पण खूप भारी आहे. आणि अशा प्रकारे मी ह्या ज्वेलरीज घातलेल्या आहेत. यानंतर मी घालणार आहे बांगड्या, जे हिरव्या कलरच्या आहेत. आणि त्यानंतर मी घालणार आहे कानातले की मला सापडत नव्हते त्याच्या मॅचिंगचे, पण मी शोधून काढलेत आणि मी तेच कानातले घालणार आहेत. फायनली मला कानातले भेटले म्हणून मी खूप खुश झाले त्या गोष्टीसाठी आणि मला ते कानातले खूप जास्त आवडतात. सो इट्स माय फेवरेट. हे आहेत माझे कानातले जे मी शोधून काढलेत आणि मी घालणार आहे आणि ते खूप जास्त सुरेख दिसणार आहे आता माझ्या मराठी लुकवर. तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघणार बी पुढं. त्यानंतर मी करणार होते हेअरस्टाईल. पहिले विचार केला मी अंबाडा बांधते, नंतर विचार केला वेणी घालते, मग नंतर मला कळलं भाई मला तर एवढे केसच नाही आहेत, तर मी वेणी अंबाडा हे सगळं कसं घालणार. सो त्यापेक्षा आपण आपले केस जसे आहेत तसेच ठेवावे. थोडंसं काहीतरी डोकं लावून काहीतरी क्लिप लावणं हे सगळं मी करू शकते, पण मी अंबाडा बी ट्राय केला, पण अंबाडा काही झाला नाही. पण मला असं आलं डोक्यात की ठीक आहे आपण एक छोटीशी क्लिप लावू, मस्त क्लिप लावून ठेवू. तसं हेअरफॉल तर खूप जास्त होतं, आता मला सवय झाली त्या हेअरफॉलची, म्हणून काही प्रश्नच होत नाही. त्यानंतर मी साडी घालायला सुरुवात करणार होते आणि मला साडी घालता येत नाही, पण ह्या व्लॉगच्या आधी मी खूप प्रॅक्टिस केली साडी घालण्याची आणि अशा प्रकारे मी साडी घालतीये, पण मला माहिती नाही की ती साडी मला परफेक्ट बसणार आहे की नाही बसणार आहे. ठीक आहे, त्यानंतर मला हा प्रश्न पडलेला माझे ॲटलीस्ट ब्लॉगमध्ये निर्या तरी चांगली यायला पाहिजे, पण ते चुकलेच होते असे तसे. पण पदर खूप सुरेख दिलेला त्यांनी आणि मला पदर खूप जास्त आवडतो ह्या साडीचा आणि कलर तर अप्रतिम आहे, कलर तर बेस्ट टू बेस्ट आहे. त्यानंतर मी निर्या घालायला सुरुवात केली. थोडीशी मराठी माझी कच्ची आहे, प्लीज इग्नोर करा मला आणि माझ्या मराठीला पण तुम्ही समजूनच घेता. हा माझा पहिला मराठी ब्लॉग आहे. अशा प्रकारे मी साडी पूर्ण घातली, पण थोडंसं फिनिशिंग राहिलेलं क्लिप लावायचं. त्यानंतर मी नथ विसरले म्हणून मी नथ घातली आणि नथ घातल्यावर माझा लुक पूर्ण होतो. आणि आता तुम्ही माझा पूर्ण लुक बघायला रेडी आहात तुम्ही सर्वजण, तर कशाची वाट बघता? चला मी तुम्हाला माझा पूर्ण लुक दाखवते. हा आहे माझा मराठी पूर्ण लुक. सभ्य मुलगी होतो आणि ह्याचा पदर जे आहे ते अति सुंदर आहे आणि जे वर्क केलेलं आहे ह्या लोकांनी ते खरंच खूप अप्रतिम आहे आणि एकदम क्लिअर आहे. फिनिशिंग खूप चांगली आहे साडीची. क्या बात है सर. आता तुम्हाला मी दिसत असेल पूर्णपणे आणि आज मी तुमच्यासमोर एक वॉक करून दाखवणार आहे साडीमध्ये. अगं बाई, खरंच की मी किती सुरेख वॉक करतेय. अरे वा, चांगलाच वॉक चालू आहे आणि मी माझ्या साडीला घेऊन खूपच जास्त फ्लॉन्ट करतेय. खूप जास्त सुंदर आणि क्यूट दिसत आहे ह्या लुकमध्ये. बात तो सही है. आणि मला नथनी हे सगळं घालायला खूप जास्त आवडतं, तुम्ही कानातले बघू शकता. बघा, आणि हे बघा डिटेलिंग मध्ये बांगड्या पण आहेत ग्रीन
गाईज, जर तुम्हाला हा माझा लुक आवडला असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही जरूर कमेंट करून सांगा. हा व्लॉग मी इथंच एंड करत आहे. जर तुम्हाला हा व्लॉग माझा आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर कशाला कोणाची वाट बघताय, आत्ता जाऊन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय श्रीराम, राधे राधे, बाय बाय.